धावत्या ट्रेनमध्ये गोंडस चिमुकलीचा जन्म. प्रसंगावधान राखून ती धावली तिच्या मदतीसाठी. दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी उरणहून सकाळी 7:50ची नेरूळ रेल्वे नेहमीप्रमाणे सुटली आणि रेल्वे बामणडोंगरी स्टेशन ओलांडून जाताच एक गर्भवती महिला जीवाच्या आकांताने ओरडली. तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. तिच्या पतीने तिच्या अंगावर त्वरित शॉल टाकली. तातडीने बाकी पुरुष प्रवाशांनी सर्व महिलांना जवळ येण्यास सांगितले. रेल्वेचा तो डबा नेमका पुरुषांचा असल्याने त्या डब्यात फक्त 5 ते 6 महिलाच होत्या. त्यातही विवाहित महिला फक्त 2च होत्या. त्यातील एक विवाहित असणारी महिला म्हणजे निकिता देवेंद्र शेवेकर. या महिला आपल्यासोबत स्वतःची 2 मुले घेऊन प्रवास करीत होत्या. त्या गर्भवती महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकताच निकिता यांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली. तिच्याजवळ गेल्यावर समजले की तिची फक्त ब्लिडिंग झाली ना एवढेच नाही तर तिच्या बाळाचाही जन्म झाला होता. हे कळताच बाकीच्या मुलींनीही आपापले स्कार्फ काढले. मदतीसाठी त्याही पुढे सरसावल्या. सोबतच्या पुरुष वर्गानेही तातडीने मदत केली. 2 पुरुष बाळाला थंड हवा लागू नये म्हणून दाराजवळ उभे राहिले. अजून एका सोबतच्या व्यक्तीने या घटनेसाठी ऑनलाईन मदत होते का याकरता प्रयत्न केले, पण नेटवर्क नसल्याने तेही शक्य झाले नाही. ट्रेनने सिऊड स्टेशनला पोहोचल्यावर ती व्यक्ती सिऊडला उतरून मोटरमनकडे धावत जाऊन घडलेला प्रकार सांगितला. मोटरमनने ताबडतोब त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊन आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी विनंतीही केली आणि मग नेरूळ स्टेशन येतात सर्व मेडिकल टीम आवश्यक असलेली मदत घेऊन हजर झाली. असं म्हणतात, एक बाई दुसऱ्या बाईचा मत्सर करते. बाया एकत्र जमल्या की जास्त वाद होतात, हेवेदावे होतात, पण असं नाही. या घटनेतून हे सिद्ध झाले की एक बाई दुसऱ्या बाईच्या संकटात तिला भरभक्कम साथ देते, मदतीसाठी धावून जाते. इथेही निकिता शेवेकर व त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिला मुली यांनी आपल्याजवळ जे असेल ते पुढे करून निकिता शेवेकर यांनीही आपल्या मुलांना दुसऱ्या व्यक्तीकडे ठेवून आपले सारे लक्ष त्या अडलेल्या, संकटात सापडलेल्या, ऐन रेल्वे प्रवासात प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या त्या अगतिक महिलेला भरभक्कम साथ दिली. तिची ती प्रसूतीही झाली. बाळंतीण सुखरूप आहे. खरंच ती तिथे देवदूत बनून आली. तिच्या आणि सोबतच्या महिला पुरुष या सर्वांच्या मदतीने एका अगतिक महिलेला मदतीचा हात मिळाला. महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण. निकिता देवेंद्र शेवेकर. मी मंगळवारी 7:50च्या ट्रेनने चालली होती माझ्या मुलांना सिऊडला शाळेत सोडायला. त्याच दरम्यान बामणडोंगरी स्टेशन क्रॉस करतात एका महिलेचा ओरडण्याचा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर तो जेंट्स डबा असल्याने त्याच्यात मोजूनच आम्ही 4-5 मुली असं होतो. तर आम्ही माझ्या साईडला बसलेले जे व्यक्ती होते त्यांनी मला सांगितलं की आम्ही मुलं घेतो, तुम्ही व्हा पुढे. त्यांच्याकडे मुलं देऊन मी लगेचच गेली असता तिथे ऑलरेडी एक मुलगी होती त्यांच्याजवळ, जी समोरच बसली होती. ती आली होती, ती पाठीशी उभी होती. मी जेव्हा पुढे त्यांच्याशी गेली बघायला तर जेंट्स लोक असल्याकारणाने त्यांना असं वाटलं का ब्लिडिंग झाली. पण मी जेव्हा जवळ गेली तेव्हा मी पाहिलं की ब्लिडिंग नाही तर बाळच डायरेक्ट बाहेर आलेलं आहे, म्हणजे डिलिव्हरी झालेली आहे. पण झालं असं की ती नाळ जॉईंट होती, आई आणि बाळ असं एकत्र जॉईंट होतं. तर ते हलवलं तर त्याच्या कारणाने आम्ही जास्त काही ॲक्टिव्हिटी केली नाही. फक्त एवढंच करू शकलो की त्या बाळाचे कान थोडे झाकू शकलो किंवा बाळ एवढं काही घाण वगैरे काहीच नव्हतं. बाळ थोडंसं उगाच चिकट होतं, जे नॉर्मल असतं, असं डिलिव्हरी झाल्या बाळ असंच असणार. फक्त हाताने मी हिंमत केली, हाताने असं थोडं डोक्यावरचं चिकट काढलं. पण मी तोंडाला हात लावायला घाबरली, इन्फेक्शन झालं तर बाळाला, म्हणून मी नाही काही केलं. फक्त आईच्या जवळ बाळ ठेवलं, कारण आम्ही थोडंसं जरी हलवलं बाळ रडत होतं. बाळ रडते म्हणजे ते नॉर्मल आहे. म्हणून जर आपण काही हलचिल केली आणि काही आतून काही जर हललं, चांगल्या बाळाला काही झालं त्या भीतीने आम्ही हात नाही लावलो आणि आईला पण थोडं पण हलवलं नाही का काहीच नाही. जसं पोझिशनमध्ये आहे तसंच ठेवलं या भीतीने का जर आम्ही कामी काही केलं तर जे चांगलं आहे ते पण काही बिघडायचं, म्हणून आम्ही जास्त काहीच न करता फक्त बाळाला हवेने कव्हर करायला थोडंसं हे टाकलं. आणि जिची डिलिव्हरी झाली तिच्या नवऱ्याने ऑलरेडी शॉल वगैरे तिच्या अंगावर टाकला होता. मग फक्त मुलींनी पण पटापट सर्व मुलींनी स्कार्फ काढले, कारण तशा कंडिशन. आणि ट्रेनमध्ये जे जेंट्स होते त्यांनी पण डोर सोडला नाही का थंड हवा लागेल का काही, त्यांनी बरोबर प्रोटेक्ट केलं हवा न यायला. आणि ट्रेनमध्ये जे गृहस्थ होते त्यांनी तर एवढा प्रयत्न केला ऑनलाईनसाठी हेल्पसाठी, पण नाही काही झालं. नेटवर्क नव्हता त्या एरियात, त्याच्यामुळे काहीच नाही झालं. जशी ट्रेन सिऊडला पोहोचली तसे ते चालू ट्रेनमधूनच उतरून धावत मोटरमनकडे गेले सांगायला. आणि मग मोटरमनने सगळा तिकडे नेरूळला त्यांच्या एका कॉलवर नेरूळला सगळा उपलब्ध होता अगोदरच.
ट्रेन जाण्या अगोदर सगळा उपलब्ध होता तिकडे, काही उशीर झाला नाही. लगेचच्या लगेच प्रोसेस झाली, त्यामुळे बाळाने त्याची आई पण एकदम सुखरूप राहिली.